नमस्कार. आजच्या या मैफलीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत प्रचंड काम केलेल्या एका व्रतस्थाला. निष्कलंक चारित्र्य, समर्पित आणि सेवाभावाने केलेलं काम, मृदू पण परखड स्वभाव, निस्वार्थीपणाची लोकसेवा आणि महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनामध्ये गेल्या 65 वर्षांहून अधिक काळ सातत्यानं उत्तम काम, कोणतीही अपेक्षा न ठेवता करणारे हे व्यक्तिमत्व. अनेक संस्था आणि व्यक्तींचा हा आधारवड. या माणसाचं नाव आहे रामकृष्ण नायक. ही दोन नावं म्हणजे एक व्यक्ती नाही, एक संस्था आहे. रामकृष्ण काका नमस्कार. आज आपण तुमच्या ह्या मडगावमधल्या घरात बसलेलो आहोत. या घराशी तुमच्या बालपणापासूनच्या खूप आठवणी निगडीत आहेत. आजोबापासूनच्या? हो. पण आजोबांना मी बघितलं नाही. हां. पण आजोबांनी हे घर बांधलेलं नाही. हां. त्या हिशोबाने या घराला कमीत कमी 250 वर्ष तरी झाली असावी. बरं. ही घर कंप्लीट मातीचं आहे. जिथं जिथं डागडुजी करावी लागली तिथं तिथं दुरुस्ती करून ती थोडी सपोर्ट दिला. परंतु अदरवाईज याला कसलीही हे करावी लागली. 250 म्हणजे ज्या पद्धतीने आहे त्या फक्त 2 माळे काढून टाकले वरते होते ते, आणि त्याला थोडीशी उंची दिली. ही उंची म्हणजे ती नंतर केलेली हे आहे. परंतु हे वडिलोपार्जित घर आमच्याकडे आलं. माझे वडील हे समोरच्या घरातून दत्तक गेलेले. माझ्या आजोबांना मूल नव्हतं. पण हे ते व्यवसायाने पुरोहित. वडील नाही, ते घराणं पुरोहित होतं. परंतु वडिलांनी सुरुवातीपासून त्यांचा दृष्टी त्यांची समाजसेवेचीच होती. आणि मला आठवतं त्याप्रमाणे 16व्या 17व्या वर्षी त्यांनी संस्था स्थापन केल्या आणि त्याच्यानंतर 25 वर्षांनी शाळा स्थापन केली. शाळा स्थापन करण्यामागे त्यांचा हेतू स्त्री शिक्षणाला, त्यावेळेस बायका कुठेही शिकायला जात नव्हत्या. म्हणूनच प्राध्यापक मनोहर सरदेसाई यांनी त्यांचं वर्णन गोव्याचे महर्षी धोंडोकेशव कर्वे असं केलेलं आहे. स्त्री शिक्षणाचे प्रवर्तक असं केलं. ती गोष्ट म्हणजे आता त्यांनी विषय काढला म्हणून सांगतो. ती गोष्ट म्हणजे त्यांनी ते लिहिला आणि संपादकांना आवडला. ते म्हणाला हा सजवूया, असं आम्हाला काही कल्पनाच नव्हती असं कार्य होऊ शकतं म्हणून. आणि त्यांनी सांगितलं वडिलांकडून फक्त फोटो मागवा. म्हणून मी त्यावेळी BComला होतो आणि हॉस्टेलमध्ये राहत होतो. म्हणून मी तिथून पत्र पाठवलं आणि फोटो मागितले. 15 दिवसांनी जाडजूड पत्र आलं. अनफॉर्च्युनेटली ते मी हे घराचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर शेजारी, त्यांनी ते कुठं ठेवलं. 15 पत्र मी त्यांच्याकडे दिली होती. त्याच्या समाजसेवेमध्ये एक ग्रंथ झाला असता. ते 15 पानाचं पत्रक होतं. त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की जसे असाल तिथं जा आणि तो लेख काढून घ्या. कोणत्याही परिस्थितीत माझी परवानगी नाही. त्याचं कारण त्यांनी लिहिलं असतं की जर तुम्ही हा लेख छापला तर आपले जे सहकारी आहेत, जे इतकी वर्ष माझ्याबरोबर काम करीत आहेत, त्या सगळ्यांच्या मनात एक तेढ उत्पन्न होईल. ते म्हणणार की ह्याच्याकडे सगळं कारभार आहे, हा सगळं बघतो आहे, पण त्याचा हा फायदा घेतो आहे आणि स्वतःची पब्लिसिटी स्वतःच करतो आहे. हे त्यांनी मला त्यावेळी सांगितलं. म्हणून ते पत्र मी घेतलं आणि त्यांनी ते प्रसिद्धीला दिलं. ते स्त्री मासिकात येणार होतं. म्हणजे संबंध महाराष्ट्रात यांचं नाव गेलं असतं. बट तेव्हा मी म्हटलं की त्याग हा किती महत्त्वाचा असतो आणि कुठपर्यंत तो करायचा असतो याला सीमा नाही. तुमचं बालपण अशा एका मोठ्या माणसाच्या छायेखाली गेलं. त्या बालपणाबद्दल थोडं सांगा. बालपणाबद्दल मी 8-9 वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करीत होतो. माझं काम म्हणजे शाळेला जेव्हा जेव्हा मास्टर नसतील तेव्हा मी जाऊन बिगरी म्हणायचे, त्याला बिगरी इयत्ता प्री प्रायमरी ती घ्यायची. हे एक काम. नंतर ते वर्तमानपत्र घेत असत. मला हाक मारायचे, त्यामुळे दरवाज्यात येऊन उभा राहायचो. अर्धा तास उभा राहायचो. ते सगळे अग्रलेख वगैरे झाले की शाळेला नेऊन दे म्हणून सांगायचे. हे एक काम. त्यानंतर इथं कोणी मास्तर मिळत नसत म्हणून मालवण आणि इथून सगळे मास्तर आणायचे.
त्या मास्तरांनी सांगितलं, आम्ही कधी जेवण केलंच नाही, आम्हाला फक्त भात करता येतो आणि तुमची शाळा 2 शिफ्टमध्ये आहे म्हणजे वेळही मिळत नाही, काही काळजी नको, आम्ही तुम्हाला जेवण पाठवू. 2 मास्तरांना जेवण कित्येक वर्ष मी नेऊन द्यायचे. डबे नव्हते, टोपलीत घालायचे सगळी भांडी आणि त्याच्या टोपल्या घेऊन मी जायचो. हे कामं मी केले आहेत. त्यांनी कुठलंही काम सांगितलं तर मी नाही म्हटलं नाही, कारण माझ्याकडे ते फारसे बोललेच नाहीत. मी कॉलेजला जाईपर्यंत मला त्यांनी कधी विश्वासातच घेतलं नाही. माझा सगळा व्यवहार होत असे तो आईमार्फत. पण तुम्ही असं लिहिलं आहे की स्त्री शिक्षणाचे वडील एवढे पुरस्कर्ते असून त्यांनी स्वतःच्या धर्मपत्नीला मात्र समजून घेतलं नाही. मला ते कोडं खरं सांगायचं म्हटलं तर तुम्ही त्याला उत्तर देता तर द्याल, पण मी कानेटकरपासून कित्येक लोकांकडे हा विषय मांडला आहे. काय आहे प्रकरण, असं दुहेरी व्यक्तिमत्व कसं असू शकतं. तर त्यांनी मला कित्येक उदाहरणं दिली. धोंडो केशव कर्व्यांचं दिलं, कसे आपल्या बायकोकडे भांडले केवळ एक आलेला LICचा चेकसाठी वगैरे वगैरे सगळं सांगितलं. पण उदाहरणाने माझं समाधान झालं नाही. एक स्त्री शिक्षणासाठी देतो, समर्पित करतो आणि तेच घरात सांगत नाही, बाई तू श्रीमंत घरातून आली आहेस, माझ्याकडे नोकरवर्ग वगैरे तसे नाहीत. त्यांच्याकडे 20-25 नोकरवर्ग होते, संबंध कुटुंब तिथं राहत असत, मामाच्या घरी संबंध नातेवाईक जेवढे म्हणून असत. जवळजवळ लहान मुलांची संख्या 40 होती. एवढं मोठं कुटुंब होतं आणि मोठा वाडा होता तो. तर त्या घरातून आलेल्या तशा सोयी नव्हत्या. पण ह्या बाईने कामाची तक्रार कधी केली नाही. परंतु तिला वाटायचं हे विकतचं श्राद्ध कशाला हा घेतोय. कधी त्याने त्या समजूत काढण्याचा प्रयत्नच केला नाही. म्हणजे सोशिकपणा तुमच्याकडे आईकडून आला आणि सामाजिक काम वडिलांकडून आलं एक असं भाग तो. आणि दुसरा भाग असा खरं सांगायचं म्हणजे लहानपणी आई मला ये रे इकडे असं म्हणून सांगत असे. वडील वर्षातून 2दा मुंबईला जात खरेदी करायला कापडाची. त्यावेळी ती म्हणायची, तुला जे जे काय पाहिजे मुंबईला ते यांना सांग, बघू ते सगळं आणते, मला काही नको. दर वर्षाला 2दा हा प्रकार चालायचा. आणि कधीही आयुष्यात मी वडिलांकडून घेतलं नाही, काही मागितलं नाही. 2 रुपये फीचे असले तरी आईकडे सांगितलं, 2 रुपये आज फीचे द्यायचे आहेत शाळेचे, ते तिच्याकडून घ्यायचे. परंतु एक गोष्ट मला त्यावेळी सुद्धा ती मध्यंतरी 2-4 वर्षापूर्वी मला आली. निवृत्तीची भावना किंवा निवृत्तीची दृष्टी किंवा निवृत्तीची वृत्ती ही मुळातच माझ्याकडे होती. नको म्हणून दुसऱ्यांना त्रास होईल असं काही मला नको. तीच ह्या वेगवेगळ्या स्वरूपात दिसून आली. तुम्ही म्हणजे प्राथमिक वगैरे शिक्षण इथं घेतलं, मग कॉलेजमध्ये मुंबईला गेलात. हो. आणि मग चार्टर्ड अकाउंटंट कुठून झालात तुम्ही. मुंबईला गेलो, BCom पास झालो. त्यावेळी काय कुठं काय आहे आजच्यासारख्या कसल्याही सोयी नव्हत्या. एक BCom MCom करायचं, चार्टर्ड अकाउंटंट करायचा किंवा BSc तसलं काही करायचं. तर मला अकाउंटिंगचं बद्दल थोडंसं आकर्षण होतं. म्हणून मी BComला मी शिकत असताना कित्येक असे महाराष्ट्रीयन चीफ अकाउंटंट म्हणून होते. त्यांनी मला एक चांगल्या कंपनीमध्ये, फॉरेन कंपनीमध्ये लावून दिलं. आणि तिथं मी आर्टिकल्स 3 वर्ष भरले. 3 वर्ष जाताना परीक्षा दिली. ती पहिली परीक्षा मी पास झाली. तेवढ्यात राम मनोहर लोहियांनी गोव्याला अनाऊन्स केला मुक्तीसंग्राम 15 तारखेला अनाऊन्स केला. आणि त्याच्यानंतर मग सावंतवाडीला सगळं मास सत्याग्रह म्हणजे उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत सगळे सत्याग्रही कमीत कमी 10-15 हजार लोक. आणि मला म्हणाले मला मदत कर. ते राम मनोहर लोहियांचा तुमचा संबंध कसा आला. पण नाही तेवढा पुरताच आला. मला समाजवादी पक्षांच्या बाकीच्यांचा सगळ्यांशी संबंध आला. मधु दंडवतेपासून गोरेपासून जोशीपासून सगळ्यांचाही संबंध आला. आणि शेवट दुसऱ्या पिढीशीही संबंध आला. परंतु राम मोनियाने ते पहिल्यांदा जसा सत्याग्रह सुरू केला ते त्यांच्या कानावर गेलं. ते म्हणाले हो म्हणून पीटर अल्वारेस आमचे अध्यक्ष होते. तुम्ही गोवा नॅशनल काँग्रेसचे खजिनदार होतो. म्हणाले तू जबाबदारी घेतोस ना, एका सेक्शनची सगळी पैशाची जबाबदारी तुझी. म्हणजे जे कोणी येतील
त्यांना भाकरी आणि चटणी, दुसरं काही नाही, भाकरी, कांदा आणि चटणी. हां. हजारो लोक आले होते. ते आंघोळ नाही, दाढी वाढलेली, हां. अशी परिस्थिती आलेली. ते एक सेक्शन मी बघत होतो. हां. त्यामुळे हजारो रुपये पाहिजे होते, तेही सगळे मी गोळा केले होते आणि गेलो. तर वडील म्हणाले, माझं हरकत नाही, तू काही काम कर, मी कधी विचारणार नाही, पण आधी चार्टर्ड अकाउंटंट हो. हां. त्यांच्या मनात हे पाठीमागचं कर्ज होतं. हां, ते कुठलं कर्ज होतं? आणि एका वेळेला ज्या घरात आपण बसलो त्या मालमत्तेवर जप्ती आली होती, असंही तुम्ही लिहिलंय. कर्ज होतं म्हणजे शाळेत मास्तरांना जसा पगार देत होतो, शाळेची फी 2 आणे 4 आणे अशी असायची. मास्तरांचा पगार फार मोठा नसायचा, 20-25 रुपये असायचा, पण तेवढे सुद्धा जमत नव्हते. पण तू शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे म्हणून यांनी दुकानावरून पैसे शाळेच्या पगारात घाला. पण सगळं लिखित आहे, हे पैसे या संस्थेला दिले अमुक कारणासाठी, हे लिखित आहे आणि ते सगळे नोंद केलेले आहे. ते पैसे जमा होत 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 तो प्रसंग असा आला की त्यांचं लक्ष मग दुकानावर नाहीच. कोणी ते असे पत्रव्यवहार लिहित बसत, मोठी मोठी पानाची पत्र, मी लिहितो ना तशी पत्र होती ती. आणि गिऱ्हाईकाला, अरे तिला बघ काय पाहिजे ते, कोण येणार आपल्याकडे नंतर. हळूहळू हळूहळू ती तयार गेली. अदरवाईज मडगावमध्ये 2च दुकानं होती जी हिंदूची सगळी कॅटर होती, सगळे लोक आमच्याकडे येत होते. पण ह्यांच्या आणि वडील भावांच्या स्वभावामुळे, वडील भावांचा स्वभाव तसाच, कादंबरी घेऊन वाचत, त्यांना प्रेमचंदाची भयंकर आवड होती, ते वाचत बसत. गिऱ्हाईक आलं की असं वरच्यावर काही तर सांगायचं, तुमच्याने ते होणार नाही असंही म्हणायचे. त्यामुळे ती दुकानाची हळूहळू स्थिती, परंतु ते आम्हाला कधी त्यांनी कळू दिलं नाही. हे करत असताना त्यांनी ते सगळ्यांना हे केलं. म्हणून त्यांनी मला म्हटलं की आपण एकदा चीफ मिनिस्टरची गाठ घेऊ. ते त्याच्यासाठी होतं, अनुदान पाहिजे होतं, त्यातून त्यांना मुक्त व्हायचं होतं. आपण दिलेले पैसे आपल्याला थोडी मिळतील आणि ते आपण फेडू म्हणून. पण ते अनुदानासाठी जाण्याची जी भेट आहे, त्या दिवशी त्यांची मुलगी गेलेली होती. त्यांना एकुलती एक मुलगी, आम्हाला 3 भाऊ 1 मुलगी. मुलगी शिक्षित होती आणि ज्योतिषशास्त्रामध्ये शिक्षण घेत होती, चांगली तयार झाली होती. तर तिने एक दिवस वडिलांना सांगितलं की तुम्ही मडगावला व्यवस्था करू नका, कारण हे बाळंतपण सगळ्यांना महाग पडणार आहे. तुम्ही पणजीलाच व्यवस्थित करा, जे काय लागेल ते जवळच असू दे. ती पणजीला राहत असं, जवळच असू दे. त्याप्रमाणे पणजीला सगळी व्यवस्था केली. तिने ब्लड ग्रुप दिला, सगळं जे तिला माहीत होते त्या सगळ्या गोष्टी तिथे डॉक्टरला दिल्या. त्याप्रमाणे तयारी करा. झालं, ठरलेल्या वेळी मुलगा झाला. 10 मिनिटं सुद्धा गेली नाहीत. 10 मिनिटांत जो रक्तस्राव सुरू झाला तो कसाच आटोपेल आणि 10 मिनिटात ती गेली. ही इकडे धावत होते ऑक्सिजन आणायला हॉस्पिटल विसरलं. ती गेली. एका शब्दानेही हॉस्पिटलला दोष न देता तिचं सगळं क्रियाकर्म केलं आणि येऊन साहेब इथं बसले माझी वाट पाहत. मी सेल्सटेक्समध्ये होतो त्यावेळी लगेच आलो. बसा, आलात बरं झालं, आंघोळ करा आणि जेवण घ्या, नंतर झोपू नका. मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं. मला वाटलं आता लहान मुलं आहेत, पदरी आहेत, आई गेली आहे, ती काय एक मोठं कुटुंब, त्याच्यात काय होणार, हिचं काय होणार या मुलांचं, कदाचित त्याच्या संबंधी बोलणार असतील. पण मी सांगा तरी काय ते. मग मी तसं महत्त्वाचं नाही, शाळेसंबंधी बोलायचं होतं. मी एक मसुदा तयार केला आहे, त्यांनी मला खूप मदत केली चीफ मिनिस्टरनी, भाऊसाहेब बांदोडकरनी. परंतु थोड्याशा 2 गोष्टी जर केल्या तर खूप प्रश्न सुटतील. त्यावेळी ख्रिश्चनाची मुलं मराठीला येत होती. हे इतकं चळवळीचं झालं नव्हतं. त्यांना म्हटलं दुसरा मार्गच नाही आता. तर ती देवनागरी लिपी शिकत होती. त्यावेळी भाऊसाहेब बांदोडकर जरा, कारण त्यांना संबंध गोव्याचा होता, ख्रिश्चनाचा होता, मुस्लिमांचा होता, एकमेव. प्रत्येक माणसाचं नाव माहीत होतं. प्रत्येक जिल्ह्याचं, लहान तुकड्याचं, खेड्याचं वगैरे सगळं त्याला माहीत होती, कुठं काय आहे काय आहे सगळं. तर म्हणाले ते आपण बसून करूया. आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर त्यांनी तो मसुदा, आणि मी बसून पहिल्यांदा मी कॉलेजमध्ये गेल्यावर
मला ते विचारात घेऊ लागले, मला गोष्टी सांगू लागले, माझं मत विचारायला लागले. कारण तुम्ही लिहिलंय की ते असं म्हणाले की दुपारी जर तू झोपलास तर संध्याकाळी लोक येतील भेटायला आणि मग आपल्याला हे शाळेबद्दलचं बोलता येणार. आणि त्याला माहीत होतं की नंतर मी मुंबईला गेलो की नागपूरला जाणार शारदा नाटक वगैरे सगळे घेऊन, म्हणून ते म्हणाले बसून करूया. मला त्यावेळी कुठं दिसलं, अरे एकुलती एक मुलगी, सकाळी 10 वाजता यांनी क्रियाकर्म करून आले आहेत आणि 3 वाजता 4 वाजता परत बसून बोलूया म्हणतात. कधी स्विच ऑन माइंड लाईक दिस. नंतरच्या बिलीफच्या प्रकरणात तरी मला असं दिसलं की बिलीफ येऊन गेले, मी कसं तरी जबाबदारी माझ्यावर घेतली आणि हे गेले. मी आंघोळ करून ऑफिसला बॅग घेऊन जातो तर हे आणि मास्टर, प्रिन्सिपल मास्टर चांगल्या गप्पा गोष्टीत हसत खेळत बोलत होतं. बरं, म्हणजे व्हॉट सॉर्ट ऑफ, मला वाटलं याच्यापेक्षा आपण हे म्हणतो ना निपक्षपाती होणार नाही, स्थितप्रज्ञता आणखी काय असू शकेल. हो, त्याग काय असू शकेल ह्या माणसाचा. ह्या गोष्टी माझ्या मनावर कोरल्या गेल्या. सातत्य म्हणजे काय, संबंध जाईपर्यंत लोकांकडून पैसे घेऊन जाणं आणि ते पैसे वापरले जातात शाळेला हे कोणालाही माहीत नाही. एकाच माणसाला संशय येत होता, तो मामाला, काशीनाथ दामोदर नाईक, ज्यांची बहीण ती माझी आई. ते सारखे म्हणत असत मला त्या वह्या दाखव बघू. मळ्यात ते वह्या आणून इथं माळ्यावर ठेवले लपून. ते म्हणजे आणतो जरा शोधतो कुठं ठेवले आहेत ते वगैरे वगैरे. अरे इतक्या वर्षाच्या वह्या कशा दाखव तरी. त्यांनी कोणालाही दाखवलं नाही. परंतु त्या बेलीफ प्रकरणामुळे त्यांचं सगळं उघडं झालं. त्यानंतर सगळं लिखाण होतं. मी संबंधपत्रात माझ्या दोन्ही भावांचा उल्लेख केला नाही. जसे भाऊ, थोरला भाऊ त्याला व्यसन होतं दारूचं आणि मटक्याचं, पण प्रत्येक आठवड्याला किती पैसे खर्च केले दारूला कोड आखाड्यामध्ये त्यांनी लिहून ठेवले होते आपल्या नावावर. बापरे. भाऊ सत्याग्रही, किती वडिलांनी सांगितलं शिक्षण पोर्तुगीज असलं तरी कंप्लीट कर मग मॅट्रिकला बस. नाही, मी आत्ताच मॅट्रिकला बसणार, माझ्याकडे तयारी आहे तेवढी. किती सांगितलं तर ऐकत नाही. सराफ म्हणून चांगले ट्युशन देणारे होते, त्यांच्याकडे गेले. हे मॅट्रिक पास झाले, पण तिथून सिझोफ्रेनिया सुरू झाला. शेवटपर्यंत तो गेला नाही, मरेपर्यंत. डॉक्टर ह्यांनी थोडीशी त्यांना औषधं देऊन येऊन डॉक्टर येत असत, त्या मी आहे म्हणून ते बसत असत जातात. तो आपापली कामं करू लागला. दूध आणून देऊ लागला, ब्रेड आणून देऊ लागला, वर्तमानपत्र घेऊन येऊ लागला. इतकं कामं करायचा, पण बाकीच्या तो सोप्यावर बसून असायचा. असा काही केलं नाही त्याने. पण रामकृष्ण काका, हे सगळं घरातलं सांभाळून तुम्ही संस्थात्मक कार्याकडे वळलात. काय सांगू तुम्हाला, एक विलक्षण आनंद होत होता. त्यावेळी मी विसरत होतो हे सगळं. बरं, खरंच सांगतो तुम्हाला. तात्यासाहेबाच्या पायाजवळ बसून दारू पिताना मला काय आनंद वेगळाच होत होता. आणि कधीही एक हे आले म्हणून सांगतो, आम्ही जरी आमच्या बैठका होत असत, कधी एकमेकाच्या कुचाळ्या काढल्या अशा गोष्टी नाही. तात्यासाहेब शिरवाडकर ते नेहमी कशा तरी प्रश्नावर चर्चा करीत असत. हो, आणि त्या प्रश्नातूनच स्नेहमंदिर हे निर्माण झालं होतं. परंतु हे त्यावेळी सुद्धा मला वाटलं नाही. पण जेव्हा मी ही जबाबदारी 95 साली सगळी माझी 4 ठिकाणी माझी ऑफिस होती, भरपूर पैसे मिळत होते, परंतु हे सगळे पैसे आणून इथं फेडावे लागत. जेव्हा तो कागद मी बघितला तेव्हा त्यावेळेचे 5 लाख रुपये जमा होते. कारण व्याजावर व्याज, बरं, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज असं करून आम्ही डेट ट्रॅपमध्ये सापडलो होतो. तर मी सगळ्यांना भेटलो, सांगितलं आजपासून तुमचं व्याज बंद. चालेल चालेल म्हणाले. हप्ते देईल, चालेल दे. प्रत्येक महिन्याला कोणाला तर देत राहील, तुम्हाला कळेल देतो की नाही ते कळेल. आणि त्याप्रमाणे मी हप्ते द्यायला सुरुवात केली. 4 वर्ष मला लागली. जून 84 इथं असे आले होते जेवून. म्हटलं आज तुम्ही मोकळे झालात, आता तुम्ही चोर राहिला नाहीत वडिलांना. त्याचा किस्सा असा, वडिलांनी माझ्या मित्राकडून 25,000 रुपये घेतले आणि कधी त्यांना व्याज दिलं नाही, कधी हप्ता दिला नाही. एक दिवस मी
आईने आमच्या सगळ्या भावांना अशा हे केल्या होत्या, काय म्हणतो आपण मराठीत त्याला, बाराबंदी नाही, सोन्याच्या माळा माळा. हा, हार चेन केली होती. किती जड. या त्याच खोलीत जो हे आहे ते जो एक दिवस मी बघत होतो काय आहे काय झालं, तर एका ठिकाणी कोपऱ्यात त्या मिळाल्या मला. अरे, आणि म्हटलं अरे हे सर आहे आपल्या हातात. हां म्हणून विचारलं, त्याचे लाखो रुपये येत होते. हां सगळे म्हणाले तुझा मित्र जो आहे त्याच्याकडे जाऊ नकोस, तो तुला गंडवणार. म्हटलं कधी गंडवणार नाही, इतरांना गंडावेल, मला कधीही गंडवणार नाही. त्याच्या लहान मुलांना, त्याच्या लहान भावांना आम्ही मुंबईला नेऊन दंडवतीमार्फत सगळीकडे ऑस्ट्रेलिया कॉलेज सगळं केलं आहे. वडील त्या बाजूने फुटपाथवरून जात होते आणि हा माणूस मी दिलेल्या नोटा अशा मुसता त्याची नजर गेली त्याबरोबर तिथून वडील जात होते. ते त्यांचे असले का जात होते, का इथून गेल्यावर हा अपमान करीत असे, 4-4 जमून म्हणत असे हा चोर आहे, माझे पैसे नाही गेले, देतच नाही, म्हणून तिकडून जात होते. आणि ते झाल्यावर मला म्हणाला, ए हा बघ चोर चाललाय. माझ्याच वडिलांना मलाच सांगायला लागला. मी गप्प राहिलो, पैसे दिले, नंतरही हप्ता दिला. त्या माणसाने बाजारभावापेक्षा मला 50,000 रुपये जास्ती दिले, कारण माझी परिस्थिती त्याला माहीत होती. आणि ते पैसे वाटल्याबरोबर वसंत जोशी होता, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, अरे जप्ती आली आहे, मला घेतलं पाहिजे. 70,000 रुपये चेकने दिले. वसंत जोशी, आउट ऑफ सर्व्हिस, प्रफुल्लाचे वडील, प्रफुल्ल डहाणूकर. हो. तो माणसाने मला, पोरा विकलं रे, विकलं तू काहीतरी. हो, मला नको तुझे पैसे. नाही म्हटलं तुम्ही मुदल घ्या, व्याज घेऊ नका. असं करून ते पैसे त्यांना दिले, प्रत्येकाला दिले. आणि तिथपासून मी काही सेव्ह करू शकलो नाही, परंतु प्रत्येकाला माझी हे पटली, प्रामाणिकपणा पटला. 5 लाख रुपये सगळ्यांना फेडले आणि वडिलांना सांगितलं, आता तुम्हाला चोर कोणी म्हणणार नाही, तुम्ही मुक्त झाला आहात. पण एक गोष्ट, तुम्ही आता बाजारात जाऊन 1 रुपयासुद्धा कोणाकडे मागायचा नाही, आपली पत नाही. आणि माझी धन केवळ पतीवर चालते, शब्दावर चालतो धंदा. तर माझा धंदा चालला तरच सगळं आपलं घर चालेल. तेव्हा तुम्ही आणि कोणाकडे जाऊ, माझ्याकडे मागा. आणि आयुष्यभर मरेपर्यंत मी ते मागतील ते पैसे त्यांना दिले. कशासाठी वापरता काही कधीही विचारलं नाही, कारण वडिलांबद्दल मला आकस नव्हता, आदर होता, कौतुक होतं. हे काय आहे, हे संबंध रसायन वेगळंच आहे, हे कोणालाही गोमंतकीयामध्ये समजलं नाही. तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सुद्धा, म्हणजे आर्थिक इतक्या अडचणी सहन केलेल्या असताना सुद्धा, चार्टर्ड अकाउंटंट म्हणून तुमचे सहकारी, तुमच्याबरोबरचे लोक नेहमी सांगतात की तुम्ही कधीही प्रॅक्टिसमधले एकही गैर गोष्ट कधी केली नाही, किंवा लक्षावधी रुपये मिळण्याची प्रलोभनं असताना सुद्धा तुम्ही कधीही त्या वाटेने गेला नाही. मी जर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मी सुरू केली तेव्हा आय वॉज द फर्स्ट चार्टर्ड अकाउंटंट इन दिस एरिया. हो, नंतर थळे आले खूप नंतर. आणि माझी बिलिंगची पद्धत ॲक्च्युअल होती, म्हणजे 250 रुपयापासून सुरू करायची. बरं. पुढं ह्या लोकांनी ती 2,500 केली आपली. बरं. अनेक कार्ड सांगून ती गोष्ट निराळी. परंतु मला भेटले JP पंडित, गल पोफळे, ही माणसं मला भेटली. आणि BR प्रभू हा इंग्लिश फर्ममध्ये काम करत होता. त्यांना मी विचारलं, इतका हॅरेसमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आहे, तुम्ही कसं मॅनेज करता? मी त्या भागामध्ये पडत होतो. मी सांगतो की हे असं लिगल आहे, हे असं लिगल आहे, तुम्ही काय तो जजमेंट करा. आणि क्लायंटला सांगतो यू लुक आफ्टर हिम, आय विल नॉट टॉक टू हिम. अशा पद्धतीने मी काम केलं. मला वाटतं तेही करायचं नाही. पण फॉर्च्युनेटली काय झालं, त्यावेळी 90% ऑफ द ऑफिसर्स वेर महाराष्ट्रीयन्स अँड दे वे एनामर्ड विथ अवर कला सक्सेस, गोवा हिंदू असोसिएशनच्या. त्यामुळे मी गेलो फाईल येत असे आणि ती अशी सही करून जात असे. फार मला ताप पडला नाही कधी कोणाचा. तेव्हाच्या सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा कलेचं आकर्षण होतं आणि कलेबद्दल आदर आणि प्रेम होतं. एकाने तर पंजाबी होता, तो म्हणाला श्याम मेदिगल आणशील का? म्हटलं श्याम मेदिगल इज ए पर्सन हू विल नॉट वेटिंग फॉर युअर इंटरव्ह्यू.
हां. यू गिव्ह मी द टाइम, आय विल ब्रिंग हिम. अँड इफ यू थिंक यू आर बिझी इन ऑफिस अवर, गिव्ह मी 5:30 इज टाइम. हां. त्याने 5:30 सी डोंट कीप हिम वेटिंग. हां. इज अ जेंटलमॅन. तो संस्कृतीवर बोलला इन्कम टॅक्स ऑफिसर. अशी माणसं भेटल्यानंतर, आणि माझ्या गरजा एकदम मर्यादित होत्या. माझ्या गरजा माझ्या मित्रांसाठीच होत्या. दारू प्यायचो, सगळं करायचं, परंतु सगळं मित्रमंडळीला जमून कुठलाही अतिरेक नव्हता. हां. अशी मंडळी एकदा होती, 12 लोक होते. हां. त्यात कोण नव्हते, ज्ञानेश्वर नरकर्णी, कमलाकर नरके, वरच्या दर्जाचे पत्रकार ही मंडळी होती. हां. त्यावेळी तात्यासाहेब एकटे बोलत होते. हां. त्यांनी एक वाक्य बोललं की पुढचं शतक हे ज्येष्ठ नागरिकांचं आहे, आपण त्यांच्यासोबत काहीतरी व्यवस्था आजच सुरुवात केली पाहिजे. हां. हे ते बोलले. हे ते वाक्य बोलल्याबरोबर हां. माधव गडकरी एकदम म्हणाले, तात्यासाहेब तुमचं बरं आहे हो, तुम्ही आपले सिगरेट ओढत खुर्चीत बसणार आणि ऑर्डर सोडणार आणि आम्ही त्या फील्डमध्ये जाऊन काम करायचं. हां. हे ऐकल्याबरोबर शांतपणे बसणारे वसंत कानिटकर हां. आणि महाराष्ट्राचे कोण, तळवलकर. तळवलकर. हां. तळवलकर तर लाल 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 झाले होते, पण तोंडातून शब्द निघत नव्हता. हां. कानिटकर उठून जे त्यांनी सुरुवात केलं, तुम्हाला काय माहिती आहे माणसाचं, हां. ऐका, लिहून घ्या. हां. या माणसाने शेवटचं तुमचं एक सांगतो, सगळे मुस्लिम चर्चमध्ये असे आणि त्या चर्चला आग लावायची ठरली होती नाशिकला. हा एकटा माणूस जाऊन उभा राहिला, शिरवाडकर. शिरवाडकर. हां. मला करा. हां. मग त्यांच्यावर हात चालवा. हां. सगळे लोक माघारी गेले. असा याचा दबाव. हां. आणि तुम्ही म्हणता की ऑर्डर सोडू म्हणून. हां. तात्यासाहेब उठले, हां. तू आहेस रे बाबा म्हणाले, टेबलावर गेले. हां. मीटिंग संपली. हां. तिथून पुढे मग ज्या वेळी चर्चा आली, हा विषय 3-4 महिन्यांनी परत आला आणि त्यातूनच स्नेह मंदिर निर्माण. सगळी नावं त्यांनी दिलेली, सगळी. हो, स्नेह मंदिर हे नावही त्यांनीच दिलेलं आहे. सगळी पुढची कॉटेज नावं सुद्धा त्यांनी दिली. तर हे सगळं करत असताना तुम्ही जगाचा संसार केला, स्वतःचा संसार का नाही मांडला? एक थोरल्या भावाचं आणि बायकोचं विशेष पटत नसे, कारण तो दारू पिऊन आला की ही खोली त्यांची. सुरू होत असे. हां. तो एक मला ताप होता, कारण मी इथंच कुठं झोपत असे आणि ते त्यांचं भांडण ऐकत असे. वडिलांचं हे माझं जरी सुटलं नव्हतं, वडिलांबद्दल जरी आकस नव्हता, तर घरची शांतता कधी नाही, एकत्र कधी ती माणसं बसली नाहीत. बहिणीच्या लग्नाच्या वेळी काय गरजा पडली त्याने कुठंतरी पैसे आणायचे आणि दागिना करून घालायचा. हा एक होता. आर्थिक चणचण त्यावेळी 84 साली, माझं वय काय असेल बघा, 28 आणि 84, त्यावेळी मी मोकळा झालो. 56 वर्ष. 56 वर्ष मला. आणि 95 साली हे काम इतकं वाढलं, कोर्टाचं काम हे सगळं मी बघत होतो. त्यामुळे एक तरी थोडीशी निवृत्ती होते. जे काही गरज होती ती अन्यरित्या आम्ही भागवली. एकट्याने नाही, आम्ही 2-4 मित्र म्हणून भागवले, परंतु तशी काही गरज वाटली नाही त्यावेळी. आणि हा भाग खूप महत्त्वाचा वाटला. त्याच्या 2-4 गोष्टी आहेत तशा. आम्ही वेशेच्या घरी गेलो 3 जण. त्याने सांगितलं 10,000 रुपये पडतील अर्ध्या तासाला आणि 30,000 रुपये ते होतात, पण आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून परत आलो. हां, हे सांगायला सुद्धा एक मोठं धैर्य लागतं आणि ते निखळपणाशिवाय येत नाही. उघडं केल्यानंतर सगळं सांगितलं पाहिजे. हां. हां. मी कोण आहे म्हणून मला तुम्ही साधू म्हणू नका, मी साधू नाही. हां. मी एक कार्यकर्ता आहे. संगत चांगली मिळाली. 35 तात्यासाहेबांबरोबर मी 35 वर्ष घालवली. तर्कतीर्थ 35 वर्ष, कमीत वेळा 35 वेळा माझ्या घरी जेवून गेले असते. मी हे माधव गडकरींनी रसरंगमध्ये लिहिलं, मी लिहिलं नाही कधी. ते म्हणायचे मला काजूची फेणी आणून ठेव रे, आणि अनंताश्रमचं हुमण पाहिजे पेशकरी. तात्यासाहेब आपले तर्कतीर्थ. हां. कधी मी हे केलं नाही. त्यात मला आनंदच आहे सगळं करण्यामध्ये. रामकृष्ण काका, हे सगळं एका बाजूला चार्टर्ड अकाउंटंट, दुसऱ्या बाजूला गोमंत विद्यानिकेतनच्या कामात तुम्ही लक्ष घालत होतात. गोवा हिंदूकडे कसे तुम्ही वळलात?
गोमंत विज्ञान निकेतनमध्ये कार्यकारी मंडळावर मी कधीच नव्हतो. हां. मी जेव्हा मुंबईहून आलो किंवा माझी जी इकडे उठबस साहित्यिकाकडे आहे हे पाहून साहित्य पुरस्कार हे सगळे वडिलांना हे पुरस्कार सुद्धा मीच सजेस्ट केला त्याने. सगळे पुरस्कार मीच सजेस्ट केलेले. शरद शंकर वैद्य त्यांची बायको 1-2 दिवस येऊन 6 दिवस काव्य शिबिरं घ्यायची. हे प्रकार मीच सुरुवात केले. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही सगळी कामं मी करत होतो लहानपणापासून. मान अपमान मला कधी वाटलाच नाही. कधी हे माझं मानाचं नाही, हे अपमानाचं असं कधी वाटतं नाही. त्या टोपल्या घेऊन 10-12 वर्ष आज जाईल एखादा मुलगा टोपल्या घेऊन असं मस्तराकडे, मला वाटलंच नाही कधी. नंतरही वाटलं नाही. गोवा हिंदूचं काम करताना मी माणूस नाही म्हणून कपबशासुद्धा उचलून टाकलं आहे. गरज पडली तेव्हा हॉलसुद्धा मी साफ केलेला आहे. पण मला असं कधी वाटलं नाही. गोवा हिंदू असोसिएशन, गोवा हिंदूमध्ये असं 1946 मध्ये मी गेलो. तिथं गेल्यानंतर मी नाव रजिस्टर केलं. कमाला हिलवर हॉस्टेलमध्ये राहायला गेलो, पण होमसिक झालो मी तिथं. त्यावेळी गोवा हिंदू असोसिएशनमध्ये सगळे लोक गोव्याचे तिथं नाक्यावर जमत असत. त्यांच्याकडे एकच खोली होती. तिथं मी जॉईन झालो. त्यावेळी त्यांनी मला लगेच विद्यार्थी समितीत काम कर म्हणून सांगितलं. 47 साली. 47 ते 49 पर्यंत मी तिथं विद्यार्थी समितीत अनेक कार्यक्रम उपक्रम सुरू केले. ते बघून त्यांनी मला, तोपर्यंत मी इंटरकॉम झालो होतो म्हणून मला खजिनदार केलं. आणि खजिनदारापासून जी माझी सुरुवात तिथं झाली ते लगेच मी सगळं ताब्यात घेतलं. पहिल्यांदा मी ज्येष्ठ लोकांना सांगितलं की नाही 8 वर्ष झाली, आता 25वा वर्षादिन कसा साजरा करायचा. म्हटलं त्यात काय आहे, वर्षादिन काही मजेसाठी करणार नव्हतं. फंड जमा होतील, काही होतील, लोकांना कळेल आपलं. पण मी जोरकट 3 दिवस केलं. अशा रीतीने मला तिथं स्थान मिळालं. माझ्या शब्दाला किंमत आली. आणि नंतर सगळं मी सांगतो त्याप्रमाणे व्हायला लागलं. आता मगाशी तुम्ही सांगितलं तात्यासाहेबांनी घरच्या बैठकीत पुढचं काळ हा ज्येष्ठांचा आहे असं म्हणाले. आणि गोवा हिंदू असोसिएशननं काढलेलं एक महत्त्वाचं नाटक नटसम्राट, तर तो विषय तात्यासाहेबांच्या तेव्हापासून डोक्यात होता. हो. आणि मग तो तुम्ही पाठीमागे लागून लिहून घेतला. कला विभागाचा 25वा वर्ष झालं. त्यावेळी त्याला कॉन्क्रीट स्वरूप आलं. आणि त्यावेळी त्याच्या याच्या हस्ते ते उद्घाटन झालं. आणि त्यावेळी केलेलं त्यांचं भाषण, ते म्हणाले माझं आजपर्यंत जीवनातलं बेस्ट, अतिशय उत्कृष्ट असं हे भाषण आहे. पु ल देशपांडे होते. ते म्हणाले विदूषक आता काय बोलणार असं म्हणलं नाही केलं. परंतु तिथं फलक लावून ते सुरुवात झाली ती तिथून. अच्छा. नंतर 5-6 वर्ष जागा शोधण्यात गेली. नटसम्राट नाटकाचं तुम्ही सांगत होता. तात्यासाहेबांचं शेक्सपियरचं त्यांचं वाचन खूप असे. पहिला अंक लिहिला त्यात पहिला प्रवेश 46 पानाची सॉलिलोकी होती. बरं. वाचून झाल्यानंतर सॉलिलोकी म्हणून अतिशय आवडली. पण एवढी मोठी सॉलिलोकी पहिल्यांदाच कशी काय पेलली जाईल प्रेक्षकाच्या मनात. तर काही लोक म्हणाले नाही ते काय रिदमिक आहे सगळं, बघा तरी ते असं म्हणून लोकल जे हे होते डॉक्टर भालेराव सारखा उल्लेख, आणखी काय उल्लेख, ते कट करून ती 35 पानावर आणली आणि ती करायची असं ठरवलं. आणि डॉक्टर लागू त्या मी पहिल्यांदा त्यांना भेटलोही होतो. मी आणि दलाल दीनानाथ दलाल अध्यक्ष संस्थेचे कला विभागाचे स्क्रिप्ट घेऊन गेलो. तर मी म्हटलं हे दीनानाथ दलाल आर्टिस्ट, अरे लहानपणापासून यांची चित्र म्हणजे आपण त्यांनी पाया पडली. तर असं असं काम आहे, बस माझ्याकडे स्क्रिप्ट द्या म्हणाले. त्यांच्याकडे स्क्रिप्ट दिलं. मी आलो आणि काही दिवस गेले तरी त्यांच्याकडे निरोप येईना म्हणून कांजितकरांना सांगितलं. तुम्ही त्यांना विचार, कांजितकरांचे संबंध अतिशय घट्ट होते. बरं म्हणाले. ते जे म्हणतात कांजितकरांना वगैरे पाठवलं तसं काही झालं नाही. ते बरं. ते म्हणाले मला 1 रुपया दिला तरी चालेल, मी हे करणार. लागू म्हणाले. बरं. म्हटलं तरी सुद्धा मानधन त्यावेळी मार्केट रेट होता तो 75 ते 100 रुपये. 500 रुपये 5,000 रुपये हे नंतरचा भाग सगळा. त्यामुळे सगळ्या धंद्याचं खोबरं. तिथून ती सुरुवात झाली. तालमी चालू होऊ लागल्या. एक दिवस
मी तिथं तालमीला जात होते. 5 ठिकाणी तालमी चालू होत्या रौप्यमहोत्सवानिमित्त. तर मी येतो तर घर देता का हो, घर ही स्वारीलोकी नाही, दुसरीच कसली तरी स्वारीलोकी म्हणतायत. तर ही कुणाची? ओ ना, ती बरोबर लोकांना आवडणार नाही म्हणून ही आम्ही स्वारीलोकी गेली. म्हटलं विचारलं का त्यांना? नाही. तर ते ऐकणार आमचं असं लागू दारवेकर बर ऐकणार. हे म्हणाले हे लोकांना आवडली, कित्येक लोकांना विचारलं ही चांगले होते म्हणून. म्हटलं उद्या आपण नाशिकला जाऊ, काय म्हणतात ते बघू. आणि रात्री फोन केला मी, असं असं उद्या येतोय, असं असा प्रकार घडला आहे, येऊ दे म्हणाले. आले, या 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 मास्तर या, बसा, काय काम काढलं असं म्हणून सिगरेट अशी असं बोला. काय पुरुषोत्तम दारवेकरांना आणि आम्ही होतो, मी होतो आणि गुढे होते बरोबर. काय काम काढलं? नाही असं असं झालं आहे, ते आम्ही सगळ्यांनी म्हणून एक नवीन प्रवेश लिहिला आहे. असं होय, मग वाचा की. वा वा, प्रवेश संपेपर्यंत वा वा करीत राहिले आणि असे केली सिगरेट. तूर्त माझाच राहू द्या. वा, एखादेही शब्द उच्चारला नाही. सगळे उठून परत मुंबईला आले. हे कुठं आहे लिहिलेलं? आहे डॉक्टर लागूच्या चरित्रात? लागूंच्या चरित्रात हे नाही. लागू चोर असं का म्हणता? असं का म्हणता? मी तुम्हाला कित्येक गोष्टी सांगेन ज्या त्यांनी सुरुवातीच्या आमच्याबद्दल लिहिल्या आहेत. त्यातले कुठेही गोष्ट आहे, त्यांना जे जे पाहिजे ते मी दिलं आहे. मानधनापासून जेवण झाल्यानंतर फक्त एकच सांगितलं की इथं आर्य मदिरा मंडळ नाही, तुम्ही इथं घेऊ नका. नाटक चालू असताना, नाटकानंतरही, कारण तुमच्यामुळे जेवायला बसलेल्यांचा खोळंबा होतो. ते त्यांनी अक्षरशः पाळलं. ते त्यांच्या मनात घर करून राहिलं. मला जिथं जिथं जाईल सर्कस मास्टर म्हणायचे, रिंग मास्टर म्हणायचे, काय येईल तोंडाला ते म्हणायचे. म्हणून म्हणा. पण आता तुम्ही हे सांगितलं त्या चरित्रात नाही, हे तुम्ही सांगितलं नसतं तर आम्हाला हे कळलं नसतं. तर अशा अनेक गोष्टी तुमच्याकडे आहेत. असं हे सांगत असताना मतकरी म्हणाले, रामकृष्ण कशाला सांगायला पाहिजे? ते खरं तुम्ही बोलायला लावता, माझा उघड्या करून सगळं सगळं सांगतोय मी, तर हे तुम्हाला ऐकायला नको? दुसरी बाजू सगळे म्हणाले हा माणूस असा आहे, लबाड आहे. मग तुम्ही आत्मचरित्र का लिहित नाही? मी तेवढा मोठा नाही. मी एका मर्यादित, ऐका तरी, मर्यादित क्षेत्रात काम केलेला माणूस आहे. पाचच तत्व मी पाळली, सगळी जी वडिलांकडून घेतली आणि माझ्या अशा मोठ्या सहकार्याकडून घेतली. कुठलाही प्रश्न विचारलो तर ते बाळा त्याचं असं आहे, लहान मुलाला शिकवत तसं मला सांगत, म्हणून परमात्मा आहे ते विचारू नको बाकी तसं असं सांगून आम्हाला कसल्याही गोष्टी विचारल्या, कसलंही कारण नसतं ना तरी मला अशा माणसाकडे तुम्ही राहिल्यानंतर ती ते सर्व दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने, याच्या दृष्टीने मी कुठल्या दृष्ट्या त्याशी श्रेष्ठ पदाला गेला असं समजू शकत. ॲक्सेप्ट माय सोशल वर्क कुठेही गेलो नाही बाकीच्या बाबतीत. प्रश्न श्रेष्ठ कनिष्ठचा नाही. एक काळ तुम्ही पाहिला, इतिहास घडताना जवळ पाहिला, इतिहास घडताना त्यात सहभागी झालात तुम्ही, इतिहास घडवण्यामध्ये तुम्ही वाटा उचलला आणि तुमचा स्वभाव असा आहे जे आहे तेच सांगेन, स्वतःची चूक असो, स्वतःच्याबद्दलचं वाईट असो. तुमच्यासारख्यांनी लहान मोठेपणाचा विचार न करता, आणि तुम्ही मोठे आहात की नाही हे लोकांना ठरवू द्या, तुम्ही कशाला ठरवता? लिहिलं पाहिजे. तुम्ही आज जे बोलता आहात ना ते श्रीपू भागवत बोलले, सगळे असे 5-6 लोक बोलले, ते आम्ही मी करतो. पण मला मन येईना, कारण 1-10% मी लपवलं आहे. ज्यांचा सहवास मला आला, सांगायचं तर सगळं सांगितलं पाहिजे. सांगते एकासारखं इकडे तिकडे तिकडे नाही, तर सगळं जर सांगायचं झालं तर त्या माणसाचं कुटुंब उद्ध्वस्त आज होईल. ते नाही सांगायचं ना, तेवढं सोडून सगळं 5-6 गोष्टी सांगितल्याशिवाय ते चरित्राला म्हणजे माणूस कसा असू शकतो, मोठा माणूस कसा असू शकतो, किती त्याच्यात दोष असू शकतात हे समजेल. ते वेगळे काढा आणि त्या माणसाचं मूल्यमापन करा, हा माझा भाग होता. ते होणार नाही याची मला खात्री आहे. महाराष्ट्रात आज तरी ते होणार नाही.
हो, कारण मुख्यतः त्या वाईट भागावरच जास्त चर्चा होईल, त्याच्यावरच जास्त भर दिला आणि ते जाईल. विनाकारण प्रकरण वाढत जाईल म्हणून ते केलं नाही. म्हटलं काय होणार नुकसान, काय होणार असं. बाकीचे चरित्र खूप बघितली, मी खूप बघितली, वाचली, दलितांची वाचली, यांची वाचली. त्यांची कितीतरी कष्ट आणि अमाप, हे काहीच नाही कष्ट. मी एका वेगळ्या वातावरणात वाढत होतो म्हणून मी ते सहन करू शकलो. ते आपल्या पोटासाठी सहन करू शकले, इतकाच फरक येतो. तुम्ही हे सगळ्यामध्ये आता आपण नटसम्राट वगैरेचं बोललो, मंतरलेले चैत्रवेल याच्यामध्ये शांताजोग आणि जयराम हर्डीकर यांचा कामेरीजवळच्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. तो तुम्हाला खूप लागला आणि तुम्ही थेट कुसुमाग्रजांकडे, तात्यासाहेब शिरवाडकरांकडे गेलात. ते तुमचं अगदी, तुम्ही त्यांचे मानसपुत्र होतात, ते तुमचं आश्रयस्थान होतं. मला तात्यासाहेबांशी बोलताना ते अनेकदा जाणवलेलं आहे. मीही तात्यासाहेबांना अनेकदा भेटलेलो आहे आणि त्या वेळेला ते आपल्याला जाणवलेलं आहे. तुम्ही त्यांच्याकडे गेलात, ते त्यांच्याकडेच का गेलात आणि काय झालं तिथे? रहिवासी म्हणून जवळजवळ 86 लोक इथं राहतात. बरं. त्यातील जवळजवळ अर्धे लोक हे बॅड रिडन आहेत, म्हणजे ते अपंग आहेत, विकलांग आहेत आणि त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना अंथरुणावरच कराव्या लागतात. म्हणून आमची सगळी सोय त्यांना द्यावी लागते. म्हणजे तिथं त्यांना 24 तास नर्सिंगची व्यवस्था आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.